प्रायोजक राम बंधू लोणचे। आता प्रत्येक जण जिंकेल। फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरवर आत्महत्या प्रकरणातील आरोपी पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने पोलिसांसमोर हजर। रात्री स्वतःहून रिक्षाने येऊन फलटण शहर पोलीस ठाण्यात हजर। गोपाळ बदने शरण येण्यापूर्वी 2 दिवसात पंढरपूरहून बीडला गेला होता। घरी हजर न झाल्यास बडतर्फ करण्याच्या इशाऱ्यानंतर शरण आल्याची माहिती। शिवसेना उबाठा खासदार संजय राऊतांनी शरद पवारांची सिल्वर ओक निवासस्थानी घेतली भेट। 1 तारखेला होणाऱ्या मोर्चासंदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा। धाराशिवमध्ये महायुतीतील नेत्यांमध्ये जुंपली। कार्यकर्त्यांची स्वबळावर लढण्याची इच्छा असल्याचा राष्ट्रवादीचे नेते भरणेंचा दावा। तर आम्ही देखील स्वबळावर लढण्यास तयार म्हणत भाजप आमदार राणांचं प्रत्युत्तर। हिंगोलीमध्ये महायुतीमधील धुसफूस चव्हाट्यावर कोण आणि कसं उभं राहतं असे इशारे देत अंगावर आलात तर शिंगावर घेऊ म्हणत भाजप खासदार अशोक चव्हाणांनी मित्र पक्षाला दिला इशारा। यमराजानं जीआर काढलाय। स्मशानभूमीत जाण्यापूर्वी सर्वांचा हिशेब मगच तिकीट। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंनी विरोधकांना दिला थेट इशारा। तुम्ही 12 गावचं पाणी प्यायलेलं असाल तर मीही 1200 वाड्यांचं पाणी प्यायलोय। फक्त एका तालुक्यातले 2-3 माजी आमदार गेल्यानं पक्षाला फरक पडत नाही। राष्ट्रवादी प्रवक्ते उमेश पाटलांनी ठणकावलं। अण्णा बनसोडेंनी ते कुणामुळे निवडून आलात ते आधी पाहावं, मग नगरसेवक आमच्याकडे काय येतात ते कळेल। भाजप आमदार उमा खापरेंचा बनसोडेंवर पलटवार। परतीच्या पावसानं उडवली दाणादाण। गोंदिया जिल्ह्यात धान पिकाचं मोठं नुकसान। तातडीनं भरपाई देण्याची शेतकऱ्यांची सरकारकडे मागणी। नाशिक जिल्ह्यातला द्राक्ष बागायतदार संकटात। उत्पादनात जवळपास 50% घट। मुंबई पुणे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी। दिवाळी सुट्टीमुळे हायवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा। वाहतूक कोंडी सोडवताना पोलिसांची दमछाक। मुलुक महाराष्ट्राला आता सुरुवात करूयात। फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरवर अत्याचाराचा आरोप असलेला पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने स्वतःहून रिक्षानं येऊन फलटण शहर पोलीस ठाण्यात हजर झाला। फलटण इथे महिला डॉक्टरनं हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती। या प्रकरणानंतर संपूर्ण राज्यात प्रचंड खळबळ माजली आहे। आरोपी पीएसआय बदने हा या घटनेनंतर फलटणमधून पसार झाला होता। त्याच्या शोधासाठी फलटण पोलीस आणि सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे 2 पथक बीड, पुणे, पंढरपूर आदी ठिकाणी रवाना केले होते। बदनेला 2 दिवस कुणी मदत केली याची सारी माहिती पोलीस त्याच्याकडून घेत आहेत। आता पीएसआय बदनेच्या चौकशीतून या प्रकरणातील आणखी वस्तुस्थिती समोर येऊ शकते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज फलटण इथे विविध विकास कामांच्या उद्घाटनाच्या निमित्तानं जात आहेत। तर दुसरीकडे पीएसआय बदने हा फरार होता, त्यामुळे पोलिसांवर प्रचंड दबाव आणि तणाव होता। मात्र बदने हा स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाल्यानं पोलिसांनी देखील सुटकेचा निश्वास सोडलाय। पीएसआय गोपाळ बदने 2 दिवसानंतर पोलिसांना शरण आलेला आहे आणि या 2 दिवसात बदने पंढरपूरहून सोलापूर आणि मग बीडला घरी जाऊन आला। बदने सोलापूरच्या काही पोलिसांच्याही सोशल मीडियावरून संपर्कात होता अशी माहिती मिळते। पोलिसांनी बदने कुटुंबियांना तो हजर न झाल्यास नोकरीतून बडतर्फ करणार असल्याची कल्पना दिली आणि यानंतर पीएसआय बदने एका स्थानिक पत्रकाराला कळवून फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात हजर झाला। पीएसआय बदनेनं आपण अत्याचार केला नसल्याचा चौकशीत दावा केला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। मात्र संबंधित डॉक्टर बरोबर काय संबंध होते हे तो सांगत नसल्याची पोलीस सूत्रांची माहिती आहे।
आज रविवारी न्यायालयाला सुट्टी असल्यानं सुट्टीच्या कोर्टात त्याला हजर केलं जाणार आहे। मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम संपल्यावर PSI बदनेला न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। तर बदने हा पोलिसांना शरण आलेला आहे। 2 दिवसात पंढरपूरहून तो सोलापूरला गेला आणि मग बीडला त्याच्या घरी गेला। सोलापूरच्या काही पोलिसांच्या देखील तो संपर्कात होता अशी माहिती मिळते। दरम्यान बदने हा हजर न झाल्यास बडतर्फ होण्याच्या इशाऱ्यानंतर तो पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाला। दरम्यान त्याने अत्याचार केला नसल्याचा दावा चौकशीमध्ये केला असल्याचं कळतंय। संबंधित डॉक्टरबरोबर काय संबंध होते हे सांगण्यास मात्र त्याने अजूनही नकार दिलाय अशी सूत्रांकडून माहिती मिळते। रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी फलटणमध्ये घडलेल्या घटनेवरून त्यांच्यावर लावलेले आरोप फेटाळून लावले होते। त्यावरती पुन्हा एकदा दानवेंनी निंबाळकरांवरती पोस्ट लिहून या डॉक्टर प्रकरणाशी संबंध कसा ते सांगितलंय। मल्हारी अशोक चन्ने हा आरोपी रक्तदाब वाढल्या कारणानं टुडी इकोसाठी मृत महिला डॉक्टरनं रेफर केला होता। हा रेफरल दिल्यावर खासदार साहेबांशी बोला असं सांगत 2 PA या महिला डॉक्टरकडे आले होते। याच स्टेटमेंटमध्ये खासदार महोदयांनी आपण बीडचे असल्यानं आरोपीला फिट देत नाहीत अशी पोलिसांची कंप्लेंट आहे असं सांगितल्याचं या महिला डॉक्टरनं स्पष्टपणे नमूद केलंय। महिला डॉक्टरला फोनवरून बोलणं करून देणारे 2 PA म्हणजे राजेंद्र शिंदे आणि रोहित नागटिळे असल्याचं दानवेंनी आरोप केलेला आहे। खासदार प्रणिती शिंदेंनी आत्महत्या केलेल्या डॉक्टर महिलेच्या कुटुंबियांची भेट घेतली। पीडित कुटुंबियांच्या भेटीसाठी खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी वडवणी तालुक्यातील मूळ गावी पोहोचल्या आणि कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली। डॉक्टर महिलेच्या कुटुंबियांची भेट खासदार प्रणिती शिंदे यांनी घेतलेली आहे। सांत्वनपर भेट घेण्यात आली आहे आणि त्यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी देखील वडवणी तालुक्यातील मूळ गावी पोहोचले आणि कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली। खासदार प्रणिती शिंदे यांनी आत्महत्या केलेल्या डॉक्टर महिलेच्या कुटुंबियांची भेट घेतलेली आहे। पीडित कुटुंबियांच्या भेटीसाठी खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी हे वडवणी तालुक्यातील मूळ गावी पोहोचले आणि कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली। त्यांच्याशी बोलणं देखील खासदार प्रणिती शिंदे यांनी केलेलं आहे। 2 दिवसांपूर्वीच महिला डॉक्टरनं आत्महत्या केली आणि त्या प्रकरणी खासदार प्रणिती शिंदे यांनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतलेली आहे। ह्या राज्याचे गृहमंत्री अथवा मुख्यमंत्री वारंवार तिन्ही तक्रार करून सुद्धा महिलांना संरक्षण देण्यापेक्षा महिला खासदारांवर खालच्या पातळीला जाऊन टीका करण्यातच वेळ वाया घालवतात। पण जेव्हा महिलांना संरक्षण देण्याची वेळ येते तेव्हा मात्र मुख्यमंत्री आणि गृहमंत्री हे हात वर करतात, ज्याच्यामुळे त्यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीची पातळी एकदम खालच्या लेवलला आणली आहे आणि मला असं वाटतं मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी राजीनामा देणं गरजेचं आहे। आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टर यांच्या कुटुंबियांना खासदार सुप्रिया सुळे यांनी फोनद्वारे संवाद साधला। खचून जाऊ नका, मी तुमच्या सोबत आहे। निपक्षपातीपणे चौकशी करण्यासाठी मी स्वतः मुख्यमंत्र्यांना भेटेन असं आश्वासन खासदार सुप्रिया सुळेंनी कुटुंबियांना दिलंय। तपास करत असताना स्थानिक पोलीस हस्तक्षेप करतायत। तपास SIT कडे देण्यात यावा अशी मागणी कुटुंबियांनी सुप्रिया सुळेंकडे केली आहे। यामध्ये खूप म्हणजे पोलीस प्रशासन आणि हॉस्पिटल यामधील सर्व कर्मचारी यामध्ये इन्व्हॉल्व आहेत। हा एक सुसाईड नसून मर्डर आहे, तिला म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त केलंय। होत आहे यामध्ये फक्त आमची एकच मागणी आहे की इथे सगळे काही जे इन्व्हॉल्व झालेले लोक आहेत ते फक्त फलटण पोलीस ठाण्याचेच आहेत आणि आरोपी पण तिथलाच आहे। हो उद्या येणार आहे जी ताई जी हो घेऊन येतो ताई। फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी कुणीही राजकीय पोळी भाजून घेऊ नका, यात कुणालाही सोडलं जाणार नाही आणि मुख्यमंत्री हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचे आदेश देतील अशी प्रतिक्रिया सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी फलटण प्रकरणावर दिली आहे।
काही लोक या घटनेच्या पाठीमागनं राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि कुणाचं तरी नाव घेऊन अनावश्यक गोष्टी करण्याचा प्रयत्न करत आहेत. माझं त्यांनाही सांगणं आहे की आरून वार करायचं बंद करा आणि अशा घटनेचं गांभीर्य आपण ठेवलं पाहिजे. या घटनेच्या संदर्भात आपण गांभीर्य ठेवून बोललं पाहिजे आणि या घटनेचं गांभीर्य कमी होऊ नये अशा पद्धतीचं वर्तन आपण केलं पाहिजे. त्यामुळे चुकीच्या पद्धतीचा आरोप करून प्रकरणाला वेगळं स्वरूप द्यायचं आणि आपली राजकीय पोळी भाजायचं हे कुणी करू नये ही माझी या निमित्तानं विनंती राहील.